विद्यार्थी मित्रांनो, कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण बी ए प्रथम वर्ष सेमिस्टर दुसरे पेपर तिसरा प्राचीन भारताचा इतिहास प्रारंभ ते 647 पर्यंत या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 आणि या प्रकरण क्रमांक 2 मधील गौतमीपुत्र सातकर्णी आणि राजा हाल याबद्दलची संपूर्णपणे माहिती आपण काल अभ्यासली. आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये प्रकरण क्रमांक 2 सातवाहन वंश किंवा सातवाहनचे घराणं आणि या घराण्यातील महान पराक्रमी शासक म्हणजेच सातकर्णी प्रथम यांच्यावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्न आणि त्याची उत्तरे पाहणार आहोत. त्याचबरोबर उद्याच्या पिरियडमध्ये आपण राजा हाल आणि गौतमीपुत्र सातकर्णी याच्याबद्दल जे काही प्रश्न आणि उत्तरे हे आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर माझ्याकडे जेवढे या संदर्भात जे प्रश्न असतील ते प्रश्न मी PDF मध्ये तुमच्या ग्रुपला या व्यतिरिक्त टाकणार आहे किंवा पाठवणार आहे. तर आज आपण जे सातवाहन वंश किंवा सातवाहन घराणं म्हणून ओळखलं जातं दक्षिण भारतातील, आणि या सातवाहन घराण्याबद्दलची माहिती पाहत असताना त्या आधारावर आपण आतापर्यंत माहिती पाहिली आणि आज आपण या सातवाहन घराणे आणि त्याचबरोबर सातकर्णी प्रथम यांच्यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सातवाहन घराणे यावर आधारित प्रश्न पाहताना सातवाहन हे घराणे कोणत्या भागात उदयास आले, तर दक्षिणेमध्ये सातवाहन हे घराणे उदयास आले. त्याच्यानंतर पुढचा एक कालखंड किंवा या सातवाहन घराण्याचा जर कालखंडाचा जर विचार करता त्या आधारावर प्रश्न, सातवाहन घराणे कोणत्या काळात उदयास आले, तर इसवी सन पूर्व 235 मध्ये सातवाहन घराणे उदयास आले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन घराण्याचा पूर्ण कालखंड सातवाहन घराणं केव्हा उदयास आलं आणि केव्हापर्यंत ते टिकून राहिलं, तर इसवी सन पूर्व 235 ते इसवी सन 225 पर्यंत सातवाहन घराणं हे दक्षिण भारतात टिकून होतं. पुढचा प्रश्न, सातवाहन घराणे एकूण किती काळ दक्षिणेमध्ये सातवाहन घराण्याने दक्षिणेमध्ये किती काळ किंवा किती वर्ष राज्य केलं, तर 460 वर्ष हे सातवाहन घराण्याने राज्य केलं. आता या सातवाहन घराण्यावर अन्य काही प्रश्न, तर सातवाहन घराणे हे महाराष्ट्रातील घराणे या व्यतिरिक्त कोणत्या भागातील घराणे म्हणून ओळखले जाते. सातवाहन घराणे तर महाराष्ट्रातलं घराणं म्हणून ओळखलं जातं, त्याचबरोबर अन्य कोणत्या भागातील घराणं म्हणून ओळखलं जातं, तर सातवाहन घराणे हे आंध्र भागातील आंध्र या प्रदेशातील आंध्रातील एक घराणं म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, दक्षिणापती असे कोणत्या घराण्याला ओळखले जाते, तर सातवाहन घराण्याला दक्षिणापती म्हणजेच दक्षिणेत वास्तव करणारं घराणं म्हणून ओळखलं जातं. म्हणजे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन हे मूळचे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी त्यांनी राजधानी स्थापन केली, तर पैठण हे ठिकाण सातवाहनाने राजधानी म्हणून निर्माण केली. किंवा दुसरा प्रश्न, सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती, त्या राजधानीचं नाव पैठण किंवा त्या काळामध्ये प्रतिष्ठान म्हणून ओळखलं जात होती, ती सातवाहन घराण्याची राजधानी.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन घराण्याची राजधानी प्रतिष्ठान होती असा उल्लेख कोणत्या विदेशी व्यक्तीने केलेला आढळून येतो? तर टॉलेमी नावाच्या व्यक्तीने सातवाहन घराण्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही होती म्हणून उल्लेख केलेला आढळून येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सप्तवाहन म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे सूर्याचा रथ ओढणारे म्हणजेच सप्तवाहन होय. त्याचबरोबर या सातवाहन हा शब्द कसा निर्माण झाला? तर 7 अश्वाचे वाहन ओढणारे जे घराणे होते त्याच्यावरून सातवाहन असा नाव उल्लेख आढळून आला. त्याच्यानंतर सातवाहन घराण्याची जी काही सातवाहन घराण्याची सत्ता महाराष्ट्रात कोणकोणत्या भागात होती, किंवा सातवाहन घराण्याची जी काही सत्ता कोणकोणत्या भागात होती असा जर प्रश्न आला तर महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, माळवा आणि काठेवाड ह्या भागामध्ये सातवाहन घराण्याची सत्ता होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले सम्राट असा जो उल्लेख कोणत्या घराण्याबद्दल केला जातो? तर सातवाहन या घराण्याबद्दल उल्लेख केला जातो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन घराण्याचा उदय कोणत्या काळात झाला किंवा कोणत्या वर्षी झाला? तर इसवी सन पूर्व 235 मध्ये झाला. पुन्हा पुढचा प्रश्न जो अगोदर सुद्धा आपला झाला होता, सातवाहन घराण्याचा कार्यकाळ कोणत्या इसवी सनापासून सुरुवात होतो आणि केव्हा शेवट होतो? तर इसवी सन पूर्व 235 ते इसवी सन 225 हा कालखंड सातवाहन घराण्याचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन घराण्याने किती वर्ष राज्य केले? 460 वर्ष राज्य केलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन घराण्याबद्दल माहिती देणारे किती शिलालेख सापडलेले आहेत? तर 26 शिलालेख सातवाहन घराण्याबद्दलची माहिती देणारे आढळून येतात. पुढचा प्रश्न, गुणाढ्य या व्यक्तीने रचलेली बृहत्कथा या ग्रंथावरून कोणत्या राजघराण्याची किंवा कोणत्या राजघराण्याच्या दरबाराची माहिती मिळते? तर सातवाहन घराण्याच्या दरबारातील माहिती मिळते. पुढचा प्रश्न, गुणाढ्य नावाच्या व्यक्तीने कोणता ग्रंथ रचला? बृहत्कथा नावाचा ग्रंथ रचला. पुढचा प्रश्न, राजा हाल यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर लीलावती नावाचा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न, सातवाहन घराण्याबद्दल माहिती देणारे ग्रंथ कोणते? तर बृहत्कथा आणि लीलावती हे सातवाहन घराण्याबद्दल माहिती देणारे ग्रंथ म्हणून उल्लेख केला जातो. पुढचा प्रश्न, पुराणातील उल्लेखानुसार
सातवाहन हे कोणत्या नावाने ओळखले जात होते किंवा संबोधले जात होते? तर आंध्र भृत्य जातीय किंवा आंध्र प्रदेशातील म्हणून ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, सातवाहन घराण्याचा पहिला शासक कोण? तर सिमुक. किंवा दुसरा प्रश्न आज त्याच आधारावर प्रश्न, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? सिमुक. त्याच्यानंतर सातवाहन घराण्याचा पहिला राजा सिमुक याने किती वर्ष राज्य केले? 23 वर्ष राज्य केले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन साम्राज्याचा संस्थापक कोणाला ओळखलं जातं? तर सिमुक. सातवाहन घराण्याच्या साम्राज्याचा संस्थापक सिमुकने कोणत्या दोन वंशाचा नाश केला? शुंग वंश आणि कण्व वंश. पुढचा प्रश्न, कण्व घराण्यातील शेवटचा राजा सुशर्मा याची हत्या कोणी केली? तर सिमुक या राजाने सुशर्मा यांची हत्या केली. किंवा या व्यतिरिक्त दुसरा एक प्रश्न, कोणत्या वंशाच्या शेवट केल्यानंतर सातवाहन घराणं उदयास आले? कण्व घराण्याचा शेवट झाल्यानंतर सातवाहन घराणं हे उदयास आलं. पुढचा प्रश्न, राजा सिमुक याचा शासनकाळ किती वर्ष व कोणता होता? तर 23 वर्ष हा शासनकाळ आणि इसवी सन पूर्व 235 ते इसवी सन पूर्व 212 पर्यंत त्याचा शासनकाळ होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सिमुक नंतर सातवाहन घराण्याचा शासक म्हणून कोण आला? तर कृष्ण किंवा कान्हा हा सिमुक नंतर सातवाहन घराण्याचा शासक म्हणून आला. पुढचा प्रश्न, सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक यांनी आपली राजधानी कोठे निर्माण केली किंवा वसवली? प्रतिष्ठान ही सातवाहन घराण्याची राजधानी, प्रतिष्ठान येथे सातवाहन घराण्याची राजधानी निर्माण केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महामात्र या अधिकाऱ्याची नेमणूक केल्याचा उल्लेख कोणत्या अभिलेखात आढळून येते? तर नाशिक या अभिलेखात महामात्र हा अधिकारी नेमल्याचे आढळून येते. त्याच्यानंतर पुढचं जे काही तत्कालीन स्थितीमध्ये पुढच्या शासकाबद्दलची माहिती पाहत असताना सातवाहन घराण्याचा सातवाहन घराण्याबद्दलची आपण माहिती पाहत असताना आपल्या या प्रकरणामध्ये आतापर्यंतची जी माहिती पाहिली त्यामध्ये ज्या सातवाहन घराणं त्याचबरोबर सातवाहन घराण्याच्या संस्थापकाबद्दलची माहिती पाहिली. तर पुढचा प्रश्न, सातवाहन घराण्याचा व्यापार
कोणकोणत्या पश्चिम देशाशी होत होता? तर सातवाहन घराण्याचा जे काही व्यापार हा पश्चिम देशातील जे काही शासक होते किंवा त्या ठिकाणचे जे काही राज्य होते त्यांच्याशी व्यापार होत होता. त्यामध्ये पुढचा एक प्रश्न, सातवाहनाचा व्यापार कोणत्या समुद्रातून होत होता? तर अरबी या समुद्रातून सातवाहनाचा व्यापार होत होता. सातवाहन काळातील मुख्य व्यापारी पेठा कोणत्या होत्या? तर मालाबार, भडोच, पैठण ह्या मुख्य व्यापारी पेठा किंवा व्यापाराचे केंद्र होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन काळातील प्रसिद्ध बंदर कोणते? बंदर म्हणजेच जे जहाजाची ने आण करण्यासाठी जे मुख्य ठिकाण, तर सोपारा आणि कल्याण हे सातवाहन काळातील प्रसिद्ध असे बंदर होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कल्याण बाजारपेठेची स्थापना कोणत्या सातवाहन शासकाने केलं? तर सातकर्णी प्रथम यांनी कल्याण या बाजारपेठेची स्थापना केली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातकर्णी पहिला याने कोणत्या पदव्या धारण केल्या किंवा पदव्या घेतल्या होत्या? दक्षिणापती आणि अप्रतिहत चक्र अशा दोन पदव्या तत्कालीन स्थितीमध्ये सातवाहन पहिल्याने घेतल्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातवाहन राजाने केवळ कोणती पदवी उपाधी धारण केली? सातवाहनाने कोणती पदवी धारण केली? तर राजा नावाची पदवी धारण केली. सातवाहन काळामध्ये राजकुमाराला कोणत्या नावाने उल्लेख केला जायचा? तर कुमार या नावाने उल्लेख केला जायचा. पुढचा प्रश्न, सातवाहन काळात कोणकोणते दोन भाग होते साम्राज्यात? जनपद आणि आहारात हे दोन भाग होते. आता या सातवाहन काळाबद्दलची माहिती पाहत असताना आतापर्यंत आपण सातवाहन घराण्याची माहिती बघितली आणि सातवाहन घराण्याचा राजा शिबोक, त्याच्यानंतर आलेला राजा जो कृष्ण याबद्दलची माहिती पाहिली. आणि आता यानंतर आपण पाहू तो सातवाहन घराण्याचा पहिला पराक्रमी शासक जो सातकर्णी प्रथम म्हणून ओळखला जात होता त्याच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर सातकर्णी प्रथम बद्दलची माहिती पाहत असताना ज्याला श्री सातकर्णी म्हणून ओळखलं जातं किंवा सातकर्णी पहिला म्हणून ओळखलं जातं, तर त्यावर आधारित प्रश्न, तर सातकर्णी पहिला कोणाचा पुत्र होता? तर कृष्ण या राजाचा म्हणजे सातवाहनकालीन राजाचा पुत्र होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्यावरच आधारित, कृष्ण यांच्या मृत्यूनंतर सातवाहन घराण्याची सत्ता कोणी सांभाळली? तर सातकर्णी प्रथम यांनी सत्ता सांभाळली. त्याच्यानंतर सातकर्णी प्रथम याने कोणते यज्ञ केले? दोन यज्ञ केले. तर अश्वमेघ नावाचे यज्ञ केले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातकर्णी प्रथमने महाराष्ट्रातील महारथी राजाच्या कोणत्या मुलीशी विवाह केला? तर नायनिका नावाच्या मुलीशी विवाह केला. सातकर्णी प्रथम बद्दलची माहिती कोणत्या शिलालेखात आढळते? नाणेघाट या शिलालेखामध्ये
माहिती आढळते. सातकर्णी प्रथम याचे राज्य नर्मदेच्या खोऱ्यात व माळव्याच्या पश्चिमेस पसरलेले असल्यामुळे त्यांनी साम्राज्य विस्तार केलेला आढळून येते. तर त्यावर आधारित प्रश्न, सातकर्णी प्रथमचे राज्य कोणत्या भागापर्यंत पसरले गेले? तर त्याच्यामध्ये त्याचं उत्तर नर्मदेच्या खोऱ्यात व माळव्याच्या पश्चिमेस सातवाहन घराण्याचं किंवा सातकर्णी प्रथमचे राज्य वाढ झाली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातकर्णी प्रथम याने कोणत्या धर्माला राजाश्रय दिला? तर वैदिक धर्माला राजाश्रय दिला. पुढचा प्रश्न, मौर्य घराण्याचा प्रांत जिंकल्यानंतर सातकर्णी प्रथमने कोणते यज्ञ केले? तर 2 अश्वमेघ यज्ञ आणि 1 राजसूय यज्ञ केलं गेलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातकर्णी प्रथम कोणत्या युद्धात मारला गेला? तर कलिंगच्या युद्धामध्ये मारला गेला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातकर्णीच्या मृत्यूनंतर सातवाहन घराण्याचे साम्राज्य कोणी सांभाळलं? तर पत्नी नायनिका याने साम्राज्याची राज्यकारभार सांभाळला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सातकर्णी प्रथमला अन्य कोणत्या नावाने संबोधले जाते? तर श्री सातकर्णी या नावाने संबोधले जाते. आता हे झालं सातकर्णी बद्दल, म्हणजेच सातवाहन घराण्याचा जो शासक होता त्या सातकर्णी बद्दलची माहिती आढळून येते. त्याचबरोबर आता या सातवाहन घराण्याची जी माहिती पाहत असताना आपण आतापर्यंत जी माहिती पाहिली आजच्या पिरियडमध्ये, ती माहिती म्हणजेच सातवाहन घराणे, त्याचबरोबर सातवाहन घराण्यातील पहिला जो पराक्रमी शासक म्हणून ओळखला जातो त्यालाच तत्कालीन स्थितीमध्ये सातकर्णी प्रथम म्हणून ओळखलं जातं. त्या सातकर्णी प्रथम बद्दलची आपण पूर्णपणे माहिती पाहिली आहे. आता यानंतर आपण उद्याच्या पिरियडमध्ये जे अन्य 2 शासक म्हणजेच सातवाहन घराण्यातील राजा हाल आणि गौतमीपुत्र सातकर्णी यांच्यावर आधारित जे काही प्रश्न असतील ते आपण पूर्णपणे पाहणार आहोत. त्याचबरोबर माझ्याकडे जेवढे प्रश्न उपलब्ध असतील ते प्रश्न आपण व्हॉट्सअप ग्रुपला मी हे प्रकरण झाल्यानंतर पूर्णपणे तुम्हाला या व्यतिरिक्त जे प्रश्न असतील ते पाठवून देत राहील. तर मी आत्तापर्यंत जे प्रश्न सांगितलं ते प्रश्न म्हणजेच या आपण शिकवलेल्या भागावर आधारित जे काही प्रश्न असतील ते समजून घेतलं. तर उद्या आपण सातवाहन घराण्यातील राजा हाल आणि गौतमीपुत्र सातकर्णी याच्याबद्दलची माहिती पूर्णपणे अभ्यासणार आहोत.